साहेबाला 4 निवेदन गेलेत आमचे आणि काही डिक्लेअर आम्हाला झालं नाही. आणि ते कारण असं आहे की आमच्या जोपर्यंत मातंग समाज गावामध्ये आहे तेव्हापासून आमची स्मशानभूमी त्याच जमीनमध्ये आहे. आणि त्यानं जमीन होती ती गायरान परत काढून घेतलं आणि परत आमच्यावरच ऑब्जेक्शन घेतो की हे अतिक्रमण करलेत म्हणून. आणि त्यानं आमच्या भूमीवर अतिक्रमण केलं. आता जर JCB लावून जर काढले तर हाडं निघू शकते. असं आमच्याकडे भरपूर पुरावा आहे. माझ्याकडं 50 लोकांना गावामधल्या मराठी माणसांना सह्या दिलेल्या आहेत त्यांना स्मशानभूमी तिथे द्यावा म्हणून. निवेदन करून खूप निवेदन झाले माझे. तहसीलदार साहेबाला विनंती आहे, माझी जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे की आमचं मार्गी त्वरित लावावं. पण तसंच म्हणणं आहे की आम्हाला स्मशानभूमी द्यावी. तहसीलदार साहेबाला आम्ही 4 अर्ज केले पण आणखी काही आमचा निकाल लागला नाही. आमची कळकळीत साहेबांना विनंती आहे की आम्ही गोरगरीब जनतेला आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला हक्काने आमचा द्यावा, हीच आमची विनंती आहे. साहेब जागा आमची माता समाजाची स्मशानभूमी जागा आहे. ती 100 वर्षापासून आम्ही तिथं अंत्यविधी करत आलो आहोत. तरी पण आम्हाला ती स्मशानभूमी शेतकरी देऊ शकत नाही. म्हणाले आमची स्मशानभूमी आहे, आम्ही म्हणावं आमची आहे. पण 100 वर्षाचे आमच्याकडे पूर्ण पुरावे आमच्याकडे आहेत अवेलेबल. आमच्याकडं 100 माणसांना सह्या केल्यात मराठी माणसांना यांची स्मशानभूमी आहे म्हणून. यासाठी आमची कळकळीची विनंती साहेबाला की आम्हाला आमचा गरिबांचा आमचा हक्क आम्हाला द्यावा. दिनांक 22/12/2025 आम्ही स्मशानभूमीच्या इथं साहेबाला ते कागदपत्र देण्यासाठी आलो आहोत. 10व्या महिन्यापासून आणि आमच्या पूर्वजापासून जी स्मशानभूमीची जमीन आहे ती जमीन आसोला येथील शेतकऱ्याने हडप केलेली आहे आणि तो आता आमच्या स्मशानभूमीची जागा देण्यासाठी नाकारतो आणि वारंवार झगड्यासाठी येतो. आणि आमच्या जी हक्काची जमीन आहे ती आम्हाला मिळून द्यावं याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब आणि CO असे 3 अर्ज दिलेले आहेत. आणि आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळावं म्हणून आम्ही या प्रयत्नात आहोत. आणि आमच्या पूर्वजापासून जे पुरावे आहेत स्मशानभूमीचे ते आमच्याकडे पुरावे पण आहेत. आणि आम्ही मोपून घे जमीन म्हणालो त्यांची त्यांना आणि आम्हाला सोडून द्या, तो आमच्या भांडणासाठी उठतो. आणि आमच्या जीवाला धोका असल्यामुळं आम्ही साहेबाकडं वारंवार येऊन आमचे अर्ज देतो आणि आमच्या अर्जाचा निकाल लागावा आमची हीच अपेक्षा आहे.